मित्रांनो, चहा पिण्यापासून तर शॉपिंग मॉलमध्ये बिल भरण्यापर्यंत आपण QR कोडचा वापर करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, नक्की QR कोड काम कसं करतं? या छोट्याशा काळ्या पांढऱ्या बॉक्समध्ये एवढी सर्व माहिती कशी साठवलेली असते? तर चला, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून QR कोड नक्की काम कसं करतं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी पाहूया की QR कोड नेमका बनलेला कसा असतो. पहिल्या QR कोडमध्ये उभ्या रेषा असायच्या, त्यामुळे त्यात खूप कमी माहिती बसायची. पण हा QR कोड 2 डायमेन्शनल असल्यामुळे या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे बारकोडच्या कोपऱ्यातील 3 चौकोन. हे QR कोडच्या 3 कोपऱ्यांवर असतात आणि हे स्कॅनरला बारकोडची दिशा समजवण्यास मदत करतात. म्हणजे तुम्ही कोडला उलटा सुलटा कसाही धरला तरी मोबाईल त्याला इन्स्टंट स्कॅन करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेटा मॉड्यूल्स. उरलेल्या भागात जे लहान लहान काळे पांढरे चौकोन असतात ते खरी माहिती साठवून ठेवतात. आता पाहूया QR कोड नक्की काम कसं करतं. जेव्हा आपण कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये एखादी वेब लिंक किंवा एखादी इन्फॉर्मेशन सेव्ह करतो, तेव्हा ती काळ्या पांढऱ्या चौकोनच्या पॅटर्नमध्ये सेव्ह होते. आणि जेव्हा मोबाईलचा कॅमेरा तुम्ही त्यावर धरता, तेव्हा मोबाईल त्या स्कॅनरचा फोटो काढतो आणि त्यामधील काळ्या पांढऱ्या पॅटर्नचा विश्लेषण करतो. आणि ते विश्लेषण करून ही बायनरी लँग्वेज म्हणजेच पांढरा बॉक्स म्हणजे 0 मानला जातो आणि काळा बॉक्स म्हणजे 1 मानला जातो. आणि ही बायनरी लँग्वेज वाचून मोबाईल काही सेकंदातच ती वेब लिंक किंवा इन्फॉर्मेशन तुमच्या समोर उघडतं. शेवटी या QR कोडचे वैशिष्ट्य म्हणजे यात हजारो अक्षरांची माहिती बसू शकते. आणि यातलं अगदी छान वैशिष्ट्य म्हणजे QR कोड थोडा फाटला किंवा खराब जरी झाला तरी अल्गोरिदममुळे तो आरामात स्कॅन होतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.